यू बाय चितळे बंधू. नमस्कार, सुप्रभात. ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर कारवाई होणार. जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे ओबीसी मंत्रालयाकडून पुण्याच्या संचालकांना आदेश. छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंजच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलची तसंच आसेगावच्या स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूलची मान्यता रद्द होणार. होळकर योजनेसाठी शाळांच्या निवडीवेळी गुणांकनामध्ये तफावत आढळल्याची माहिती. जालन्याप्रमाणे बीडमध्ये श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा. सिद्धिविनायक इंग्लिश स्कूलच्या वसतिगृहात 100 विद्यार्थ्यांची मान्यता. प्रत्यक्षात केवळ 20 ते 30 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं समोर. स्वच्छतेचाही अभाव. निवासी शाळांच्या घोटाळ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश. जालन्यात धनगर समाज आक्रमक. घोटाळ्यासंबंधी धनगर समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तर मंत्री अतुल सावेंच्या राजीनाम्याची धनगर समाजाची मागणी आहे. माझाच्या बातमीनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं पथक छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल शाळेत वस्तुस्थितीची केली पाहणी. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा. आदिवासी शिक्षकांना कायम करावं आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. आत्महत्या महत्वाच्या की शक्तीपीठ महामार्ग? बच्चू कडूंचा सरकारला सवाल. तर जोवर कर्जमाफी आणि हमीभावाचा निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार. बच्चू कडूंची भूमिका. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ठिय्या कायम. प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा निर्धार. अकोल्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन. या आंदोलनात शेकडो लाभार्थींसह अपंग बांधव सहभागी. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेत अनेक तफावत असल्याचा प्रहारच्या आंदोलकांचा आरोप. आर्थिक नुकसानीमुळे पंकजा मुंडेंनी विकलेल्या लातूरमधील साखर कारखान्यावर शेतकऱ्यांसह मनसेचा मोर्चा. शेतकऱ्यांचं, भागभांडवलदारांचं आणि मजुरांचे मिळून 30 कोटींचे देणं शिल्लक. ते मिळेपर्यंत कारखाना चालू न देण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सांगलीतील निधीसाठी शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन. आंदोलकांची कृष्णापात्रामध्ये उडी. पोलीस आणि रेस्क्यू पथकाकडून आंदोलकाला वाचवण्यात यश आलंय. रत्नागिरीत संच मान्यतेचा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यानं कुटुंबीय न्यायालयात जाण्याची शक्यता. पैशांच्या बागेसह संजय शिरसाटांचा व्हिडिओ. संजय राऊतांचा दावा, व्हिडिओ माझ्याच्या हाती. संजय राऊतांनी जो व्हिडिओ पोस्ट केला ती बॅग कपड्यांची, पैशांची नाही. संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. प्रवासातून आल्यानंतर आपल्या घरातील व्हिडिओ असल्याचीही प्रतिक्रिया. संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांच्या कृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज. दोघांचेही कान टोचले असल्याची माहिती. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी. या बेदाण्यांमुळे देशातील शेतकरी आणि राष्ट्रीय महसुलाचं नुकसान होत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार निलेश लंकेंचं आंदोलन. नगर मनमाड मार्गासाठी आंदोलन करण्यात आलं. गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी आपल्याला मतदान केलं नाही. आपण हिंदूंच्या मतांनीच आमदार झालो, त्यामुळे आमदार हिंदूंनाच पाठिंबा देणार. नितेश राणेंचं वक्तव्य. तर मुंबईचा डीएनए हिंदू असल्याचंही केलं वक्तव्य. आमदार सुहास कांदेंकडून विधानसभेत लक्षवेधी मांडत मनमाड आणि नांदगाव शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. धाराशिवमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निधी न मिळाल्यानं नाराज. 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. तर याच नाराजीतून जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुड यांचा राजीनामा.
गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती कायम. पुरामुळे आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गासह 8 मार्ग बंदच. नदीवरील पूल आणि रस्ता नसल्यानं नातेवाईकांवर पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील राजकुंड गावातील घटना. ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त. दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यातील सगनापूर गावातील प्रकार. 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. बुलढाण्याच्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा. 5 जणी गंभीर. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रायगडच्या कोलई समुद्रात फिशिंग बोया सापडल्यानं खळबळ. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. बॉम्ब डिटेक्टरच्या मार्फत समुद्र किनाऱ्यावर बेपत्ता बोयाचा शोध सुरू आहे. अलिबागच्या गेल प्रकल्पग्रस्त प्रश्नांवर रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. बैठकीत भाजपचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित. गेल कंपनीच्या कामगारांची 3 मुद्द्यांवर झाली सकारात्मक चर्चा. मालेगावात बनावट जन्मदाखला प्रकरणी 4था गुन्हा दाखल. महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह 2घांना अटक. सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 55 जणांवर गुन्हा दाखल. धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कसारा आणि अकोला दरम्यान घडली घटना. आरोपीला अकोल्यातून अटक. जळगावातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहामध्ये गतिमंद मुलीला वसतिगृहातीलच एका मुलीकडून मारहाण झाल्याची माहिती. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. जळगावातील आर विद्यालयात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. मधल्या सुट्टीत मैदानावर खेळत असताना विद्यार्थी अचानक जमिनीवर कोसळल्याची मुख्याध्यापकांची माहिती. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील बुरडाकमध्ये 2 मुलांचा नदीत बुडून मृत्यू. आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. वाशिमच्या कारंजामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात व्यापाऱ्यांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला. शेतमालाच्या खरेदीनंतर चुकारे देण्यासाठी आणली होती रक्कम. 2 अल्पवयीन बालकांसह 3 अट्टल चोरट्यांना भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाकडून अटक. 3घांवर नागपूर, भंडाऱ्यात घर आणि दुकान फोडीचे गुन्हे दाखल. 10 मोबाईल, स्मार्टवॉच यासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. गोंदियात मेकअप स्टुडिओच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. या प्रकरणी 2घांवर गुन्हा दाखल. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. रायगडमधील मुरुडमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. रायगड पोलिसांची कारवाई. या कारवाईत तब्बल 13 आरोपींना अटक. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. राजकीय वर्तुळात काल चर्चेचा विषय